अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाच्या माध्यमातून मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते, ज्यानुसार 100% नुकसान झालेल्या 253 तालुक्यातील 2059 महसूल मंडळांना हे पॅकेज मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. हे पात्र महसूल मंडळे नेमके कोणती, ते 253 तालुके कोणते, हे जाणून घेण्याची उत्कंठा लागली होती आणि अखेर आता प्रतीक्षा संपली आहे. शासनाने या 253 तालुक्यांची यादी प्रसारित केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार आहेत, मदत कशी व किती मिळणार आहे, या संदर्भात जी.आर. निर्गमित करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही सर्व माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू किंवा साहित्याचे नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पुरामुळे बाधित किंवा तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. विभागीय आयुक्तांकडून व कृषी विभागाकडून नुकसानीबाबत प्राप्त तपशिलानुसार जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत 253 तालुक्यातील शेतीपिके, शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारात घेऊन शासनाने दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचबरोबर आपदग्रस्तांना विशेष मदत पॅकेज व सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भात शासन निर्णय आपण पुढे पाहूयात. राज्यातील 253 तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकाचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचं नुकसान, मनुष्य व पशुहानी, घरांची पडझड, घरातील वस्तू साहित्याचं नुकसान, यामुळे राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत. बाधित तालुक्यांची यादी शासन निर्णय सोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केली आहे. या अंतर्गत आपल्याला मदत जर पाहायची झाली तर आपदग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबांना देय आर्थिक सहाय्य हे मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये असणार आहे. त्यानंतर अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास यामध्ये 40 ते 60% जर अपंगत्व आलं तर 74,000 रुपये आणि 60% अधिक अपंगत्व आलेले असल्यास 2.5 लाख रुपये मिळणार आहेत. जखमी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाला असल्यास 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी जर असेल ॲडमिट झालेला हॉस्पिटलमध्ये तर 16,000 रुपये आणि 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर 5,400 रुपये. पूर्णतः नष्ट झालेल्या कच्च्या किंवा पक्क्या घरांसाठी 1,20,000 रुपये प्रति घर, सपाट भागातील घरांसाठी व डोंगराळ भागातील घरांसाठी 1,30,000 रुपये. त्याचबरोबर अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी, ज्यामध्ये पडझड ही कमीत कमी 15% असणं गरजेचं आहे, यासाठी पक्क्या घरांसाठी 6,500 रुपये तर कच्च्या घरांसाठी 4,000 रुपये. यानंतर झोपडी जर असेल तर 8,000 रुपये प्रति झोपडी. जनावरांचा गोठा जर असेल तर 3,000 रुपये प्रति गोठा. मृत झालेल्या जनावरांसाठी, त्यामध्ये दुधाळ जनावरे असतील तर 37,500 प्रति जनावर मिळणार आहे. ओडकम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये. लहान जनावरे असतील तर 20,000 रुपये प्रति जनावर. शेळी मेंढी असेल तर 4,000 प्रति जनावर. कुक्कुटपालनमध्ये 100 रुपये प्रति कोंबडी. शेती पिकांच्या नुकसानीसाठी जिरायत पिकं जर असतील तर 8,500 प्रति हेक्टर व 3 हेक्टरच्या मर्यादित बागायत पिकांसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर. ही अगोदर 2 हेक्टरची मर्यादा होती, आता ती मर्यादा वाढवून 3 हेक्टर केलेली आहे. आणि बहुवार्षिक पिकासाठी 22,500 प्रति हेक्टर, ही पण 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत असणार आहे. आता 8,500 जिरायतीसाठी जी मदत आहे ती NDRF मार्फत मिळणार आहे आणि जे 10,000 रुपये मिळणार आहेत ते आपल्या राज्य सरकारतर्फे मिळणार आहेत आपल्याला, हे पात्र 17 जिल्ह्यांसाठी. ते आपण पुढे पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. त्यानंतर शेतजमिनीचं नुकसान, यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे यासाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर. दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदीपात्र किंवा प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर. त्यानंतर मत्स्य व्यवसायामध्ये मत्स्य व्यावसायिकांना बोटींची दुरुस्ती, जाळी यासाठी मदत म्हणून 6,000 बोटींची अंशतः दुरुस्ती करण्यासाठी 15,000 रुपये. पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीकरिता 3,000 रुपये. अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी आणि जर पूर्ण जाळ्या नष्ट झाल्या असतील तर 4,000 रुपये. त्याचबरोबर या पात्र जे पण जिल्हे आहेत
त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे. सहकारी कर्जाचे पुनर्गठन यासोबत शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात येणार आहे आणि तिमाही वीज बिलात माफी देखील देण्यात येत आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्कात माफी व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फी माफी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कृषी विभागाअंतर्गत या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत कृषी विभागामार्फत ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे दिली जाणार आहे. म्हणजे ही SDRF अंतर्गत 10,000 रुपये आणि NDRFचे 8,500 रुपये, बागायतीला 17,000 रुपये असे मिळून कोरडवाहूला 18,500 आणि बागायतीसाठी 27,000 रुपये अशी मदत आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर पशुसंवर्धन विभागामार्फत जे पण पहिले अगोदरचे जे निकष होते NDRFचे, तर ते निकषा बाहेरील वाढीव पशुधन हानी यासाठी निकष शिथिल करण्यात येऊन जेवढे पशुधनाचे नुकसान झाले असेल त्या सर्व पशुधन हानी बाबत पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यप्रणाली व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येणार असल्याचं या GR मध्ये नमूद केलं आहे. त्यानंतर मत्स्य व्यवसायाअंतर्गत देखील राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे आणि जे पण विहिरीचं नुकसान झालेलं असेल ते रोजगार हमी विभागाच्या अंतर्गत गाळ साचला असेल तर तो गाळ काढण्यासाठी 30,000 रुपये जास्तीत जास्त रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला मिळणार आहेत ते विहिरीसाठी. त्याचबरोबर रोजगार हमी मनरेगा विभागाअंतर्गत जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या जपन शेतजमिनी खरडून गेलेल्या असतील त्या नुकसानीसाठी गेलेली जमीन लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादेत व 2 हेक्टर पर्यंत 5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. जी पण नुकसान भरपाई मिळवण्यासाठी KYCची जी अट होती ती अट पण शिथिल केलेली आहे. ज्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये KYC झालेली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती DBT प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्या मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी KYC प्रक्रियापासून सूट देण्यात येत आहे. आता पाहूयात आपण हे जे 17 जिल्हे आहेत आणि 253 तालुके आहेत ते नेमकी कोणते आहेत ते आपण पाहूयात. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 12 तालुके आहेत जे की वणी, झरी, जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटजी, यवतमाळ, राळेगाव, दारव्हा, नेर, बाभुळगाव. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामधील 6 तालुके आहेत धारणी, मोर्शी, चांदूर बाजार, अमरावती, चिखलदरा, नांदगाव. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील 3 तालुके कारंजा, मानोरा आणि वाशिम. बुलढाणा जिल्ह्यातील 9 तालुके आहेत मलकापूर, शिंदखेड राजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगाव राजा, चिखली, मोताळा आणि खामगाव. त्यानंतर अकोला जिल्ह्यामधील 5 तालुके अकोट, बार्शी टाकळी, तेल्हारा, बाळापूर आणि पातूर. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामधील 14 तालुके जे आहेत शिंदेवाही, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, राजुरा, कोरपणा, नागभीड, जिवती, गोंडपिंपरी, पोभुर्णा, ब्रह्मपुरी. वर्धा जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत जे आहेत समुद्रपूर, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू आणि कारंजा. नागपूर जिल्ह्यामधील 12 तालुके सावरनेर, काटोळ, रामटेक, पारशिवनी, भिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुही, कमळेश्वर, नरखेड. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामधील 6 तालुके भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी. गोंदिया जिल्ह्यामधील 7 तालुके आहेत गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोरी, अर्जुनी, देवरी, सालकेसा, सडक अर्जुनी. गडचिरोली जिल्ह्यामधील 10 तालुके गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, कुर्ची, चारमोशी, मुलचेरा, आरमोरी, एटापल्ली, भामरागड, शिरोंचा. सोलापूर जिल्ह्यामधील 11 तालुके दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, म्हाडा, करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर आणि मंगळवेढा. अहिल्यानगर जिल्ह्यामधील 13 तालुके आहेत कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, अहिल्यानगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव आणि संगमनेर. पुणे जिल्ह्यामधील 7 तालुके हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड. कोल्हापूर जिल्ह्यामधील 3 तालुके गगनबावडा, चंदगड, पन्हाळा.
सातारा जिल्ह्यामधील 3 तालुके आहेत कोरेगाव, खटाव आणि मान. सांगली जिल्ह्यामधील 8 तालुके आहेत तासगाव, कवठे महांकाळ, विटा, आटपाडी, जत, सांगली, मिरज आणि वाळवा. नाशिक जिल्ह्यामधील 15 तालुके आहेत मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड आणि येवला. जळगावमधील 4 तालुके मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर आणि रावेर. नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुके शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा आणि अक्राणी. धाराशिव जिल्ह्यामधील 8 तालुके आहेत उमरगा, धाराशिव, लोहारा, भूम, परांडा, कळंब, वाशी आणि तुळजापूर. लातूर जिल्ह्यामधील 10 तालुके आहेत देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, उदगीर आणि चाकूर. परभणी जिल्ह्यामधील 9 तालुके परभणी, जिंतूर, पालम, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा. हिंगोली जिल्ह्यामधील 3 तालुके कळमनुरी, वसमत, औंढा, नागनाथ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 9 तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव आणि फुलंब्री. जालना जिल्ह्यातील 8 तालुके आहेत अंबड, जालना, घनसांगवी, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद. बीड जिल्ह्यातील 11 तालुके बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, माजलगाव, गेवराई, धारूर, आंबेजोगाई, परळी, वडवणी आणि केज. रायगड जिल्ह्यामधील 15 तालुके जे आहेत माणगाव, पाली, म्हसाळा, अलिबाग, पेन, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, तळा, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन. रत्नागिरी जिल्ह्यातील 7 तालुके दापोली, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, संगमेश्वर, रत्नागिरीच. ठाणेमधील 5 तालुके आहेत मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर आणि कल्याण. पालघर जिल्ह्यातील 7 तालुके आहेत पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड आणि जव्हार, मोखाडा. हे 253 तालुक्याची यादी आपण पाहू शकतो. दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा.